मित्रहो नमस्कार. इंटिग्रेशन इंडेफिनेट पाहत होतो आपण. त्यामध्ये काही बेसिक प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ 3x² मायनस 5 ब्रॅकेट क्लोज टू द पॉवर 2 विथ रेस्पेक्ट टू x. आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जर दोन फंक्शन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये असतील तर इंटिग्रेशन आपल्याला सेपरेट काढता येतं. राईट. पण जेव्हा प्रोडक्ट फॉर्म किंवा डिव्हिजन फॉर्म येतो त्यावेळेस मात्र इंटिग्रेशन मला काढता येत नाही. अशा वेळेस या प्रोडक्ट आणि डिव्हिजन या दोन टर्मला मला ॲडिशन फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावं लागतं. हा बेसिक व्ह्यू लक्षात ठेवा. प्रोडक्टमध्ये आलो किंवा डिव्हिजनमध्ये आला तर ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करा. आता हा जर इंटिग्रल आय मी गृहीत धरला, याला ॲडिशनमध्ये मला कन्व्हर्ट करता येते. ॲक्च्युअल दिलेला प्रॉब्लेम हा प्रोडक्ट फॉर्ममध्ये आहे. ही जी टर्म आहे 3x² मायनस 5 इंटू 3x² मायनस 5 मीन्स इट्स स्क्वेअर. प्रोडक्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे मला इंटिग्रेशन काढता येत नाही आणि हा मोठा प्रॉब्लेम असल्यामुळे तो सॉल्व करायची पद्धत लक्षात घ्या की प्रोडक्टला किंवा डिव्हिजनला ॲडिशनमध्ये आणणे. ओके. हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर मला सिम्प्लिफाय करता येईल. 9x⁴ मायनस 30x² प्लस 25 विथ रेस्पेक्ट टू x. a मायनस बीचा स्क्वेअर a² मायनस 2ab प्लस b². काय केले या ठिकाणी मी हा स्क्वेअर होता म्हणजे प्रोडक्ट फॉर्म होता त्याला ॲडिशनमध्ये आणले आणि ॲडिशनचा रूल मला माहिती आहे. इंटिग्रेशन सेपरेट आणि कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर. यात मी थोडं डिटेल जातो. 9x⁴ विथ रेस्पेक्ट टू x मायनस इंटिग्रेशन ऑफ 30x² विथ रेस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ 25 विथ रेस्पेक्ट टू x. रूल वापरला. दुसरा एक रूल मी पाहिला होता k टाइम्स f ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x इज k इज एनी कॉन्स्टंट टेक आउटसाइड द इंटिग्रल. ओके. यात 9 मायनस 30 अँड 25 इज अ कॉन्स्टंट आउटसाइड द इंटिग्रल. सो 9 इंटिग्रेशन ऑफ x⁴ विथ रेस्पेक्ट टू x मायनस 30 constant outside the integral, remaining term x² with respect to x plus 25 integration with respect to x remaining. Then integrate 9x⁴n with respect to x. हे मी डेरिव्हेटिव्हच्या साहाय्यानं काढलं होतं. इंटिग्रेशन असतं पॉवरमध्ये एक ॲड करणे डिवाइड बाय सेम पॉवर. सो x⁴n x⁴ प्लस 1 पॉवरमध्ये एक ॲड करणे divided by same term minus 30 x⁴ 2 plus 1 divided by 2 plus 1 plus 25 and integration and derivative are cancelled, remaining term only x as it is. आणि इंडेफिनेटमध्ये आपण इंटिग्रेशन काढल्यानंतर इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट लिहितो प्लस c. हे इंटिग्रेशन मला मिळाले. याला आणखी मला सिम्प्लिफाय करता येईल. 9/5 x⁴ minus 30/3 means 10x⁴ plus 25x plus c is a integration. आलं लक्षात. प्रॉब्लेम प्रोडक्ट फॉर्ममध्ये होता, ॲडिशनमध्ये घेतला, ॲडिशनमध्ये रूल वापरला, ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट, कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर x⁴n आणि इथे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अपोजिट आहेत, कॅन्सल, रिमेनिंग एक्स ओनली. आहे अडचण. सेकंड प्रॉब्लेम घेतो मी. आय इज इन इंटिग्रल x² इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2/x ब्रॅकेट स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू x. ठीक आहे. या ठिकाणी प्रोडक्ट फॉर्म आहे, मला कंप्लीट ॲडिशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि यातही हा जो ब्रॅकेट आहे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, स्क्वेअर सिम्प्लिफाय करून घेतो. इंटिग्रेशन ऑफ x² इन अ ब्रॅकेट 1 मायनस
4/x प्लस 4/x², राईट. a मायनस बीचा स्क्वेअर, a² मायनस 2ab प्लस b². एक्सपांड करून घेतली टर्म विथ रिस्पेक्ट टू एक्स. अजूनही टर्म प्रोडक्ट फॉर्ममध्ये हा x² याला मल्टिप्लाय करून घेतो. इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट x² मायनस 4x²/x मीन्स 4x प्लस 4x² कॅन्सल विथ रिस्पेक्ट टू एक्स. प्लेन ॲडिशनमध्ये आलो तर आपण इंटिग्रेशनच्या रूलमध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन, इंटिग्रेशन सेपरेट प्लस इंटिग्रेशन ऑफ 4 विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर इथे 4 कॉन्स्टंट आहे, बाहेर येईल. इथे हा 4 कॉन्स्टंट बाहेर येईल. देन इंटिग्रेट x to the power n, x to the power n plus 1, 3 divided by 3 minus 4. इथे इंटिग्रेशन x पॉवर 1 आहे, पॉवरमध्ये 1 ॲड केला डिवाइड बाय सेम पॉवर प्लस 4. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन आपसात कॅन्सल होतील. x प्लस कॉन्स्टंट c इज इंटिग्रेशन. आहे अडचण. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय थर्ड. इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट 9 minus x/2 to the power 8 plus 4x plus 5 to the power 2 ब्रॅकेट क्लोज विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे ह्या दोन टर्म आहेत ॲडिशनमध्ये. ॲडिशनचा रूल मी वापरला. दिलेल्या इंटिग्रलला मी आय म्हणतो. आय इज इंटिग्रल. इंटिग्रेशन ऑफ 9 minus 1/2x to the power 8 with respect to x plus integration of 4x plus 5 to the power 2 with respect to x. या ठिकाणी मागच्यासारखं मला एक्सपांड करत किंवा ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये कन्व्हर्ट करायची आवश्यकता नाही. काय कारण आहे या ठिकाणी की या ब्रॅकेटमध्ये जो x आहे हा लिनियर फॉर्म आहे, याचा पॉवर 1 आहे, याही ठिकाणी पॉवर 1 आहे. आणि हा रूल मला माहिती आहे इंटिग्रेशन ऑफ ax प्लस बी टू द पॉवर n विथ रिस्पेक्ट टू एक्स. जर लिनियर टर्म असेल तर इंटिग्रेशन मला लिहिता येतं ax प्लस बी टू द पॉवर n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 इंटू एक्सचा कोइफिशियंट a प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. हा फॉर्म्युला याआधी आपण पाहिलेला आहे. मग या दोन्ही फॉर्ममध्ये मला a प्लस बीचा स्क्वेअर एक्सपांड करायची आवश्यकता नाही आणि केलं तरी चूक नाही. ओके. पण डायरेक्ट मला इंटिग्रेशन करत असताना अननेसेसरी याचं एक्सपान्शन करण्याच्या भानगडीत पडू नका. आता ही टर्म आहे ax प्लस बी टू द पॉवर n, राईट. इंटिग्रेशन काय होईल 9 minus 1/2x to the power 8 plus 1 9 divided by 9 into एक्सचा कोइफिशियंट किती आहे -1/2 प्लस ax प्लस बी टू द पॉवर n that is 4x plus 5 to the power n plus 1 2 plus 1 3 divided by 3 into coefficient of x 4 plus c. हा फॉर्म्युला मी इथे वापरला. लक्षात राहू द्या एक्सपान्शन करण्याची प्रत्येक वेळेस गरज नसते. जर लिनियरचा पॉवर n असेल तर मला हा फॉर्म्युला याआधी आपण पाहिलेला आहे. ओके. याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर मला लिहिता येईल -2/9 in a bracket 9 minus x/2 to the power 9 plus 1/12 4x plus 5 to the power 3 plus integrating constant c. राईट. नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय मी. प्रॉब्लेम थोडं स्पीडनं जातोय म्हणजे मॅक्झिमम पॉवर आपल्याला सॉल्व करता येईल. आय या ठिकाणी मला दिलेला आहे इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट 1 डिवायडेड बाय 6x minus 5 ब्रॅकेट क्लोज टू द पॉवर 4 minus 1 डिवायडेड बाय 8 minus 3x टू द पॉवर 9 ब्रॅकेट क्लोज विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे दोन फंक्शन मला दिलेलं फंक्शन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये आहे का पाहायचं. नसेल तर प्रोडक्ट आणि डिव्हिजन असेल तर त्याला कन्व्हर्ट करणे माझे एम आहे. पण या ठिकाणी वजाबाकी आहे. वजाबाकीमध्ये इंटिग्रेशन सेपरेट लिहिलं जातं. पण ही जी टर्म आहे ही टर्म डिव्हिजनमध्ये आहे. पण डिव्हिजनमधली टर्म मला कन्व्हर्ट करता येते. जर ही टर्म
वन अपॉन ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन असेल तर हीच टर्म मला ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन वरती नेता येतो मायनस होईल. आहे अडचण काही? म्हणजे डिव्हिजन फॉर्म जो यू बाय व्हीनं मला इंटिग्रेशन काढता येत नाही म्हणून मला ही टर्म डिव्हिजनमधून फॉर्म बदलून घ्यावं लागेल. ओके, काय येईल इथे 1 डिवायडेड बाय 6x मायनस 5 टू दी पॉवर 4 आहे वरती गेलं आहे -4 मायनस या ठिकाणी मिळेल मला 8 मायनस 3x टू दी पॉवर -9 ब्रॅकेट क्लोज विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्षात आलं आहे? डिव्हिजनमध्ये मला इंटिग्रेशन काढता येत नसल्यामुळे ही टर्म मला सहज वरती नेता आली, डिव्हिजन फॉर्म कन्वर्ट केला. डोक्यात फक्त एवढं लक्षात राहू दे चला की ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन काढता येतं पण प्रोडक्ट आणि डिव्हिजनमध्ये इंटिग्रेशन काढता येत नाही. तुम्हाला फॉर्म बदलून घ्यावा लागेल. हे डोक्यात फिट करा, बाकी प्रॉब्लेम नाही. ओके, मग मी डिव्हिजन फॉर्म होता इथे सिंगल टर्म मध्ये कन्वर्ट केलं आहे, इथेही डिव्हिजन फॉर्ममधून सिंगल टर्ममध्ये आणलं आहे. आता हा फॉर्म स्टँडर्ड आहे माझा ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन. या फॉर्ममध्ये दोन्ही प्रॉब्लेम आहेत आणि याचं इंटिग्रेशन आत्ताच सांगितलं मी तुम्हाला ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 इंटू एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो डिवाइड करणे इंटिग्रेशन मिळून जाईल. ओके, या ठिकाणी मला इंटिग्रेशन सेपरेट नाही केलं तरी चालेल पण सेपरेट आन्सर काढालो दॅट इज सफिशियंट. ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन 6x मायनस 5 टू दी पॉवर -4 यामध्ये एक ॲड केला डिवायडेड बाय सेम टर्म ब्रॅकेट क्लोज इंटू एक्सचा कोइफिशियंट पहा 6 आहे मायनस याही ठिकाणी फॉर्म तोच आहे ए एक्स प्लस बी टू दी पॉवर एन. सो 8 मायनस 3x टू दी पॉवर -9 प्लस 1 डिवायडेड बाय -9 प्लस 1 इंटू एक्सचा कोइफिशियंट -3 आहे. इंटिग्रेशन कंप्लीट झालं आहे प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. सो आन्सर इज 6x मायनस 5 टू दी पॉवर -3 डिवायडेड बाय हा -3 इंटू 6 -18 मायनस 8 मायनस 3x टू दी पॉवर -8 डिवायडेड बाय हा -8 इंटू -3 इज +24 प्लस कॉन्स्टंट सी. याला वाटलंच तर कन्वर्ट करायचं असेल तर -1 डिवाइड बाय 18 टाइम्स 6x मायनस 5 टू दी पॉवर 3 लिहिता येईल. ही टर्म पुन्हा मी डिनॉमिनेटरला घ्यायला आहे -1 डिवायडेड बाय 24 इन अ ब्रॅकेट 8 मायनस 3x टू दी पॉवर 8 प्लस कॉन्स्टंट सी. आहे काय अडचण? नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय मी 5. इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 7x मायनस 2 मायनस अंडर रूट ऑफ 7x मायनस 5. ओके, आता इथे दिलेलं फंक्शन हे u अपॉन v या फॉर्ममध्ये आहे. ह्याला मला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. या टर्म डिव्हिजनमधल्या वजाबाकीमध्ये असल्यामुळे ही एकच टर्म आहे, वरती नेता येणार नाही. त्यामुळे याला मला कॅन्सल करण्यासाठी रॅशनलायझेशन हा पर्याय निवडावा लागेल. रॅशनलाइज इट. वाटलंच तर यातला हा 3 मला बाहेर काढता येईल. 1 डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 7x मायनस 2 मायनस अंडर रूट ऑफ 7x मायनस 5 इंटू रॅशनलाइज करणे म्हणजे डिनॉमिनेटरच्या टर्मचा कॉन्जुगेट घेणे. कॉन्जुगेट म्हणजे सेकंड टर्मचं साईन बदलणे. अंडर रूट 7x मायनस 2 प्लस रूट 7x मायनस 5 डिवायडेड बाय सेम टर्म अंडर रूट 7x मायनस 5 विथ रेस्पेक्ट टू x. ठीक आहे, सिम्प्लिफाय जर केला तर या ठिकाणी डिनॉमिनेटर पहिल्यांदा पहा. ही टर्म a मायनस बी आणि ही a प्लस बी. याचा अर्थ काय? ए मायनस बी इंटू ए प्लस बी या फॉर्ममध्ये या दोघांचा गुणाकार आहे. याचा अर्थ आहे एचा स्क्वेअर मायनस बीचा स्क्वेअर असा लिहित आहे. म्हणजे याचा स्क्वेअर जर घेतला तर रूट 7x मायनस 2चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट 7x मायनस 5चा स्क्वेअर. ओके, ए मायनस बी ए प्लस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि न्यूमरेटरमध्ये
1 into this term is root 7x minus 2 plus root 7x minus 5. Integrate with respect to x. ठीक है. Again simplify it. 3 as it is integration of ही टर्म जी आहे 7x minus 2 to the power 1 by 2 लिहिता येईल मला रूट प्लस 7x minus 5 to the power 1 by 2 डिवायडेड बाय, आता हा रूट आणि स्क्वेअर एकमेकाचे अपोजिट आहेत, कॅन्सल होईल, राहील 7x minus 2 मायनस यातही रूट आणि स्क्वेअर आपसात कॅन्सल होऊन जातील, राहिलेली टर्म 7x minus 5 विथ रेस्पेक्ट टू x. आता डिनॉमिनेटरला जर सिम्प्लिफाय केला तर 7x आणि हा मायनस 7x कॅन्सल होईल आणि 3 इंटिग्रेशन ऑफ 7x minus 2 to the power 1 by 2 plus 7x minus 5 to the power 1 by 2 divided by हा minus 2 आणि minus minus plus 5 म्हणजे 3 with respect to x. ओके, यात हा 3 कॅन्सल करता येईल. आता राहिलेली टर्म 2 आहेत, ॲडिशनमध्ये मला लिहिता येईल 7x minus 2 to the power 1 by 2 with respect to x plus इंटिग्रेशन ऑफ 7x minus 5 to the power 1 by 2 with respect to x. ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट. आता हा जो फॉर्म आला आहे दोन्हीही या फॉर्ममध्ये आहेत. ax plus b to the power n with respect to x इंटिग्रेशन ax plus b to the power n plus 1 upon n plus 1 into a plus c. मग या टर्मचं इंटिग्रेशन काय मिळेल मला 7x minus 2 to the power 1 by 2 plus 1 ह्यामध्ये एक ॲड करा म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 3/2 इंटू एक्सचा कोइफिशियंट 7 प्लस हाई फॉर्म तोच आहे 7x minus 5 to the power 1 by 2 plus 1 पॉवरमध्ये एक ॲड करणे 3/2 डिवायडेड बाय 3/2 इंटू एक्सचा कोइफिशियंट 7 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c और इट इज 2 divided by 21 7x minus 2 to the power 3/2 plus 2 divided by 21 7x minus 5 to the power 3/2 plus constant c is answer. आहे अडचण काही? काय केलं परत एकदा पहा. प्रॉब्लेम आहे माझा, हा 3 बाहेर घेतला आणि 1 अपॉन ही टर्म आहे रॅशनलाइज करून घेतली. a minus b a plus b a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. खाली फक्त कॉन्स्टंट शिल्लक राहिला आहे, वरती टर्म सेपरेट केल्यात. ax प्लस बी टू दी पॉवर n फॉर्म मिळाला आहे. इंटिग्रेशन मला सहज काढता आलं. आहे अडचण काही? नेक्स्ट 6 प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय 4x plus 5 square plus 1 with respect to x. ओके, आता ही टर्म लिनियर आहे हे लक्षात आलं पाहिजे. 4x एक्सचा पॉवर 1 आहे आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज याचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. 1 डिवाइड बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर. एक्सचा स्क्वेअर या ठिकाणी एक्सचा स्क्वेअर. ओके, म्हणजे क्लिअर आहे ही टर्म स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणि याचं इंटिग्रेशन मला डायरेक्ट लिहिता येईल टॅन इनव्हर्स ऑफ एक्स म्हणजे 4x प्लस 5. ओके, डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट 4 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ओके, one more, I is equal to 7th, I is equal to 1 divided by 4x minus 1 into root 4x minus 1 square minus 1 integrate with respect to x. आता याही ठिकाणी हा फॉर्म स्टँडर्ड आहे 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स. हा आहे सेक इनवर्सचं इंटिग्रेशन. राईट, कारण मला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक इनवर्स
1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. तर हा डेरिव्हेटिव्ह राईटला गेला. इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म इज सेक इनवर्स ऑफ एक्स. हे आपण पाहिलेलं आहे. आणि हा फॉर्म एक्झॅक्ट सेम आहे. एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1. काय इंटिग्रेशन? सेक इनव्हर्स ऑफ एक्स. सेक इनव्हर्स ऑफ एक्स काय या ठिकाणी? एक्सची व्हॅल्यू ही टोटल हा ब्रॅकेट आहे. 4x मायनस 1 डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट 4 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. I is equal to integration in a bracket e to the power 2 minus 5x plus 2 divided by 6x plus 1. Integrate with respect to x. या ठिकाणी ॲडिशनमध्ये दोन टर्म आहेत. इंटिग्रेशन सेपरेट लिहिता येईल. e to the power 2 minus 5x with respect to x प्लस हा 2 कॉन्स्टंट आहे बाहेर घेता येईल. 1 डिवायडेड बाय 6x प्लस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स. ही जी टर्म आहे ही टर्म या फॉर्ममध्ये आणि ही टर्म 1 अपॉन एक्स या फॉर्ममध्ये किंवा ax प्लस b. याचं इंटिग्रेशन असतं e टू दी पॉवरला e टू दी पॉवर डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट आणि या टर्मचं इंटिग्रेशन आहे log of ax plus b डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट. दोन्ही स्टँडर्ड फॉर्म आहेत. मला सहज इंटिग्रेशन काढता येईल. सो इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म e टू दी पॉवरला e टू दी पॉवर डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट -5 प्लस 2 ॲज इट इज अँड 1 अपॉन लिनियर टर्म 1 अपॉन लिनियर लॉग ऑफ 6x plus 1 divided by coefficient of x 6 plus constant c is answer. जास्तीत जास्त या ठिकाणी मला हे कॅल्क्युलेशन करता येईल. आहे अडचण काही? म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करता येतं आणि जर प्रॉडक्ट डिव्हिजन असेल तर इंटिग्रेशनला कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. 9th. I is equal to integration of sin square x with respect to x. इथे ही टर्म प्रॉडक्ट फॉर्ममध्ये sin x इंटू sin x आणि प्रॉडक्ट फॉर्ममध्ये मला इंटिग्रेशन करता येत नाही. म्हणजे याला मला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके. मग साइन स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला मला माहिती आहे. साइन स्क्वेअर एक्स कुठली टर्म आहे? हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. 1 मायनस कॉस 2x इज 2 साइन स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस कॉस 2x इज 2 कॉस स्क्वेअर एक्स. लक्षात राहील. साइन स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस 2x हा 2 इकडे आणता येईल डिवायडेड बाय 2 आणि कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय हा 2 इकडे आणता येईल. तर साइन स्क्वेअर एक्सला कसं लिहिता येईल मला? साइन स्क्वेअर एक्स इज 1 मायनस कॉस 2x डिवायडेड बाय 2 विथ रेस्पेक्ट टू एक्स. राईट. अडचण लक्षात आली? प्रॉडक्टमध्ये होतो आपण, ॲडिशनमध्ये आणलं आहे. इथे दिसायला तुम्हाला डिव्हिजन दिसायला लागले पण यातला डिनॉमिनेटर जो आहे 2 आहे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट मला इंटिग्रेशनच्या बाहेर घेता येईल. ठीक आहे. आता ॲडिशनमध्ये आलो. इंटिग्रेशन सेपरेट 1/2 इंटिग्रेशन ऑफ म्हटलं असेल ब्रॅकेट करतो 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके. इंटिग्रेशन सेपरेट झालं आहे. इंटिग्रेट करता येईल. इंटिग्रेशन ऑफ 1 dx इज x मायनस इंटिग्रेशन ऑफ कॉस साइन 2x डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशियंट 2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. सो इट इज x/2 मायनस 1/4 साइन 2x प्लस कॉन्स्टंट c इज अ इंटिग्रेशन. याच टाईपचा मला आणखी प्रॉब्लेम घेता येईल. I is integration of cos square x
आता 1 कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, 1 प्लस कॉस 2x इज 2 कॉस स्क्वेअर एक्स, राईट. सो कॉस स्क्वेअर एक्स इज 1 प्लस कॉस 2x डिवायडेड बाय 2 विथ रेस्पेक्ट टू x. 1/2 constant outside the integral, 1 plus cos 2x with respect to x. So 1/2 integration of 1 dx ही टर्म मला सेपरेट लिहिता येईल. ओके, नाही लिहिलं तरी प्रॉब्लेम नाही. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स, 1चं इंटिग्रेशन विथ रेस्पेक्ट टू एक्स एक्स असेल, राईट. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कट होत आहे. प्लस कॉसचं इंटिग्रेशन असेल साईन 2x divided by coefficient of x is 2 plus constant c is integration, right. हा प्रॉब्लेम मला असा लिहिता येईल. इथं जर 4 असता तर काय केलं असतं, तर x असताना इथं डबल आहे, लक्षात घ्या. मग 2 cos स्क्वेअर 4x असेल तर इथं 1 प्लस ह्याच्या डबल होईल इथे cos 8x, राईट. एक प्रॉब्लेम घेतो. हा इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर 4x प्लस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स, राईट. कॉस स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे 1 प्लस कॉस 2x बाय 2. या टर्मला मला लिहिता येईल 1 प्लस कॉस 2x. आता या ठिकाणी x ऐवजी ही टर्म आहे, म्हणजे 2 टाइम्स 4x प्लस 1/2. हा अँगल एवढा झाला. ओके, यात 1/2 बाहेर येईल. 1 प्लस कॉस 8x प्लस 2 विथ रेस्पेक्ट टू एक्स. सो 1/2ला 1/2 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस विथ रेस्पेक्ट टू एक्स साइन अँगल ॲज इट इज डिवायडेड बाय कोएफिशियंट ऑफ एक्स 8 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. म्हणजे या ठिकाणी या टाईपचं काही दिलं अँगल तर याला कन्वर्ट करा. फॉर्म्युला तोच असेल, कॉस स्क्वेअर एक्स असताना डबल आहे, 4x असताना तर डबल होईल 11. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स. तर टॅन स्क्वेअरला इंटिग्रेशनमध्ये कसं लिहितो आपण, साइन स्क्वेअर एक्स इज 1 मायनस कॉस 2x बाय 2. cos square x 1 plus cos 2x by 2. tan square x sec square x minus 1. cot square x cosec square x minus 1. ओके, हे फॉर्म्युले लक्षात राहू द्या. आता टॅन स्क्वेअर आहे, टॅन इंटू टॅन प्रॉडक्टमध्ये इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून मला त्याला ॲडिशनमध्ये किंवा सबट्रॅक्शनमध्ये मला कन्वर्ट करावं लागेल. सो टॅन स्क्वेअरला मला लिहिता येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 विथ रेस्पेक्ट टू एक्स. ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट करता येईल, पण सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मला माहिती आहे. टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, सो सेक स्क्वेअर सेक्स इंटिग्रेशन टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ डी एक्स एक्स प्लस कॉन्स्टंट सी. कॉट स्क्वेअरचं दिलं तर या टाईपचं होईल, सेपरेट लिहिता येईल मला, तिथेही अडचण येणार नाही. आय इज इंटिग्रेशन ऑफ साइन टू दी पॉवर 4. आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहीत नाही, पण या टर्मला मला असं लिहिता येईल साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर. म्हणजे काय झालं, साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस कॉस 2x बाय 2, त्याचा स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि याला जर मी सिम्प्लिफाय केला, हा 1/2 बाहेर घेतो, पण 2चा स्क्वेअर आहे म्हणजे टर्म 4 होईल. इंटिग्रेशन इन अ ब्रॅकेट a मायनस बीचा स्क्वेअर 1 मायनस 2 कॉस 2x प्लस कॉस स्क्वेअर 2x विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके, इथं आता ॲडिशनमध्ये आलो, ॲडिशनमध्ये इंटिग्रेशन सेपरेट. सो 1/4 इंटिग्रेशन ऑफ डी एक्स मायनस 2/4 इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x प्लस 1/4 इंटिग्रेशन ऑफ कॉस स्क्वेअर 2x. या दोन्ही इंटिग्रलमध्ये मला इंटिग्रेशन काढायला अडचण येणार नाही, पण इथं कॉस स्क्वेअर आहे आणि पुन्हा कॉस स्क्वेअर म्हणलं की इथं प्रॉडक्ट आहे कॉस 2x इंटू कॉस 2x. ह्याला ॲडिशनमध्ये घ्यायचं आहे,
आणि कॉस स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला मला माहिती आहे. कॉस स्क्वेअर एक्स 1 + cos 2x/2. ओके. सो 1/2 इंटिग्रेशन ऑफ dx minus 1/2 इंटिग्रेशन ऑफ cos 2x प्लस 1/4 इंटिग्रेशन ऑफ cos स्क्वेअर 2x. 1 + cos x असताना 2x आहे, तर 2x असताना 4x डिवायडेड बाय 2ला 2 आहे अडचण. किंवा इथं आता मला इंटिग्रेट करता येईल किंवा सिम्प्लिफाय करतो. इंटिग्रेशन ऑफ dx इज x minus 1/2 इंटिग्रेशन ऑफ cos sin 2x/2 प्लस हा 2 बाहेर घेतो. 1/8 इन अ ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ cos sin 4x डिवायडेड बाय एक्सचा कोएफिशिएंट 4 प्लस कॉन्स्टंट c. So answer is x/2 minus 1/4 sin 2x plus x/8 plus sin 4x divided by 32 plus इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. जास्तीत जास्त या ठिकाणी हे x मला कलेक्ट करता येईल. ओके. एवढे प्रॉब्लेम आज सफिशियंट आहेत. आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. तोपर्यंत बाय.